ताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी आवळ्याचं चटपटीत असं लोणचं बनवणार आहे। तर त्यासाठी मी हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे चांगले स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि लोणच्यासाठी 4 चमचे मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे मोहरी घेतलेली, 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, हिंग, हळद ही थोडी थोडी घेतलेली आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि तेल। तर साहित्य पाहिलेलं आहे। आपण आता रेसिपीला सुरुवात करू। पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेले आहे उकळायला। आता त्यावर हे चाळणीमध्ये असे आवळे टाकून मी हे 10 मिनिटं असे वाफवून घेणार आहे। तर आवळे वाफतात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। तर जे हे असा मसाला धने, बडीशोप, जिरे हे थोडंसं मिक्सरला वाटून घ्यायचे। तर हे भाजून घेऊ अगोदर। कमी गॅसवर हलकं भाजून घ्यायचं। यामध्येच ही मोहरी पण टाकणार आहे। तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असली तर तुम्ही ती पण वापरू शकता या ठिकाणी। तर असं 2 मिनिटं भाजून घेतलेलं आहे मी हे। आता हे थंड करून मिक्सरला याची भरड करून घेणार आहे, म्हणजे खूप पेस्ट पण नाही, थोडंसं आबडधोबड असं वाटून घेणार आहे हे मसाला। तर मिक्सरला हे वाटून घेतलेला आहे मी मसाला। तर असा खूप जास्त पेस्ट पण नाही, असा वाटून घेतलेला आहे। आता परत गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तेल टाकणार आहे। तुम्ही मोहरीचं तेल पण वापरू शकता। तर तेलाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे, कारण पूर्ण लोणचं तेलामध्ये मुरलं पाहिजे आणि लोणचं खराब पण होत नाही जास्त तेल वापरल्यामुळे। तर तेल चांगलं म्हणजे कडक असं गरम करून थोडंसं थंड करून घ्यायचं। तर 10 मिनिटं झालेले आहेत। आवळे छान वाफलेले आहेत, बघू आपण। अलगद चमचा जाते म्हणजे आवळे छान वाफलेले आहेत। आणि हे आवळं बघा तुटलेलं पण आहे। तर हे असं वळकायचं म्हणजे आवळा व्यवस्थित या ठिकाणी शिजलेला आहे। आता हे खाली उतरून मी थंड करून घेणार आहे। आणि जे हे पाणी हे आपण खाली ठेवलेलं आहे, हे तुम्ही डाळीसाठी किंवा केस धुण्यासाठी पण वापरू शकता। तर आवळे थंड झालेले आहेत। तर आवळ्यांना अगोदर थोडंसं असं मी टोचे पण मारून घेणार आहे, म्हणजे तुम्ही आजच्या आज जरी बनवलं लोणचं तर तरी पण खाता येते, म्हणजे मसाला पूर्ण आतपर्यंत मुरला जातो। तर पूर्ण आवळ्याला मी असे टोचे मारून घेतलेले आहेत। आता थोडंसं असं हातावर प्रेस करायचं, म्हणजे याच्या पूर्ण अशा अलगद तुम्हाला पाकळ्या करता येतात। ते अशा पाकळ्या खुल्या करून यामधल्या आता हे बी काढून घ्यायचं आहे। सहज निघते बी। ह्या आवळ्यांची भरपूर अशी छान वाढ झालेली आहे। तर अशा हे पूर्ण पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या। असं बी काढून घेतलेलं आहे आणि हे थंड पण झालेले आहेत। आता ह्या साईडला तेल पण आपलं थोडंसं कोमटच आहे। तर ह्या कोमट तेलामध्येच आता हिंग आणि हळद टाकणार आहे। हे पण मसाले थोडेसे गरम झाले पाहिजे। हे मीठ टाकणार आहे, हे लाल तिखट। मिठाचं प्रमाण पण बरोबर टाका, म्हणजे लोणचं खराब होणार नाही। लोणचं त्यामुळेच खराब होतं मीठ कमी पडलं। ते पूर्ण असं चांगले तेलामध्ये हे मसाला असा मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये
ही भरड ही मसाल्याची केलेली ही पण यामध्ये टाकणार आहे. गॅस बंद आहे, खालीच घेते मी. आता यामध्ये हे आवळे तर आवळ्याच्या फोडी चांगल्या मसाल्यात मिक्स करून घेणार आहे. खूप छान असं चटपटीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही केल्याबरोबर पण खाऊ शकता किंवा हे 2 दिवस असं जर उन्हामध्ये तुम्ही ठेवलं काचेच्या बाटलमध्ये तर म्हणजे खूप छान म्हणजे व्यवस्थित रापलं जातं तो लोणचं. तर अशा प्रकारे मी सगळ्या आवळ्यांच्या फोडींना असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता हे लोणचं मी ह्या काचेच्या भरणीमध्ये भरणार आहे. भरणी पण स्वच्छ पुसून कपड्याने ऊन देऊन घ्यायची, भरणीमुळे पण लोणचं खराब होते. तर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवून वर्षभर तुम्ही खाऊ शकता. खूप छान लोणचं लागते हे. तर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.